जिल्ह्यात गुटखा माफियांची मोजरी टोकाला पोहोचली आहे। वाळूज परिसरातील रहीमपूर इथं प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केलाय। महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। एवढंच नव्हे तर अधिकाऱ्यांना धमकावून आरोपींनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक उघडपणे पळवून नेला। या संपूर्ण थराराचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस दलासह प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कडक निर्देशानंतर एफडीएच्या पथकानं मंगळवार 9 जून रोजी पहाटे रहीमपूर परिसरात सापळा रचला होता। गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं एका आयशर ट्रकला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला। हा कोट्यावधींचा माल जप्त करून पथक पोलीस संरक्षणाची वाट पाहत होते। पथक घटनास्थळी असतानाच अचानक एका विना नंबर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून 5 ते 6 गुंड तिथं धडकले। त्यांनी गाडीतून उतरताच यांना गोळ्या घाला अशा आरोळ्या ठोकल्या आणि थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या गुंडांनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केलं। त्यांना धडक देण्यासाठी एका आरोपीनं गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांचा पाठलाग केला। मात्र सुरसे यांनी कमालीचा प्रसंगवदान दाखवत बाजूला उडी मारली आणि त्या बालंबाल वाचल्या। या गोंधळाचा फायदा घेत माफियांच्या साथीदारांनी गुटख्यानं भरलेला तो आयशर ट्रक घटनास्थळावरून वेगानं पळवून नेला। सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून पळून गेलेला ट्रक आणि इतर मुख्य फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत।